बाळाची झोळी हलवत असताना अनुश्रीला अचानक एक कॉल आला. मॅम, नगरमध्ये कंपनीची नवीन ब्रांच चालू होते आहे. ब्रांच मॅनेजरसाठी आहात का तयार? झोळी देणारा हात मंदावला. फोनवर समोरचा उत्तराची वाट बघत असताना अनुश्रीची वाचा बंद झाली. काय बोलावे, कोणत्या तोंडाने हो म्हणावं? नंतर फोन करते असं म्हणत अनुश्रीने फोन ठेवला. बाळ झोपी गेलं. अनुश्री मटकन खुर्चीवर बसली. शून्यात नजर भिडवून भिंतीकडे एकटक पाहत होती. तिचं मन भूतकाळात गेलं. 4 वर्षापूर्वींचा हाच दिवस तिला आठवला. सॅन ऑटोमध्ये एक विलक्षण प्रभाव तिने निर्माण केलेला. अँड बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड गोज टू मिस अनुश्री सावंत. कंपनीत फक्त तिचीच चर्चा होती. तिने कामही असंच केलं होतं. एका ऑटोमोबाईलसारख्या पुरुषी मक्तेदारी असलेल्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर झालेली अनुश्री जॉईन झाल्यानंतर तिचं उत्कृष्ट काम पाहून 1 वर्षांनी लगेच तिला बढती मिळाली होती. तिच्या हाताखाली 20 लोकं कामाला होती आणि तेही सर्व पुरुष. एखादं मशीन खराब झालं, एखाद्या गाडीला काही अडचण आली तर इतर इंजिनियर्स आधी अनुश्रीला बोलवत. गाडीचे पार्ट्स असो, मशीनसारख्या किचकट गोष्टींचे ज्ञान असो, अनुश्री सर्वात निपुण. एरवी घरातलं मिक्सर खराब झालं, रस्त्यावर गाडी बंद पडली तर भावाला, वडिलांना बोलवणाऱ्या मुली असतात आणि दुसरीकडे ही रस्त्यावर गाडी बंद पडलेल्या मुलांची गाडी ती स्वतः थांबून दुरुस्त करून देई. अनुश्रीने खूप अभ्यास करून एका मशीनचं डिझाईन बनवलं होतं. गाडीचे स्पेअर पार्ट्स बनवायला जिथे 4 मशीन लागत होत्या तिथे एकच मशीन लागणार होतं. ते डिझाईन तिला कंपनीपुढे सादर करायचं होतं, पण त्याआधी त्याचं पेटंट घेणं महत्त्वाचं होतं. कंपनीच्या इतर लोडमुळे ते करायचं राहून गेलं. अशातच सॅन ऑटोमध्ये अमितची एंट्री झाली. अनुश्री इतकाच हुशार, सुस्वभावी आणि दिसायला एकदम हँडसम. अनुश्री आणि त्याची ओळख झाली. अमितवर अनुश्रीच्या स्वभावाचा आणि हुशारीचा प्रभाव पडला. तो नकळत तिच्या प्रेमात पडला. तिलाही तो आवडायला लागला. दोघांचाही होकार आला आणि लग्नही झाले. संसाराला सुरुवात झाली. अनुश्रीचा जॉब सुरूच होता. मधल्या काळात अमितने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि कंपनीला रामराम ठोकला. अनुश्री मात्र तिथेच काम करत होती. अमितला व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात स्थायी व्हावे लागणार होते, म्हणजे अनुश्रीला जॉब सोडावा लागणार होता. सॅन ऑटोने अनुश्री जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. तिच्या नवऱ्याला ऑफर दिल्या, पण अमितला आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे होते. अनुश्री विचार करू लागली. सॅन ऑटोमध्ये तिचा खूपच प्रभाव होता. एकीकडे आपला संसार आणि दुसरीकडे आपलं करिअर. कंपनीच्या मालकाने अनुश्रीला बोलावलं. अनुश्री, तुझी इथे काय पोझिशन आहे हे माहीत असूनही तू कंपनी सोडायला म्हणतेस? अगं, उद्या माझ्या खुर्चीवर तू बसशील, नवीन नवीन शिखरं गाठशील. तुझा हा निर्णय तू बदल. नाही सर, मान्य आहे मी इथे खूप मोठ्या पदावर आहे, पण एक बायको म्हणून नवऱ्याच्या कार्यात झोकून देणं, त्याच्या ध्येयाशी एकरूप होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं म्हणत भरल्या डोळ्यांनी तिने कंपनीला रामराम ठोकला. काही महिन्यांनी दोघे दुसऱ्या शहरात गेले. तिथे अमित आपला व्यवसाय वाढवत होता. 4 वर्ष लोटली. दोघेही गुण्यागोविंदाने संसार करत होती. अनुश्री घरातच रमली. एकदा घरी अमितचे काही मित्र घरी जेवायला आले. अनुश्रीने छान स्वयंपाक केला होता. गप्पा चालू होत्या. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय काय बदल झालेत, नवीन कोणत्या कार्स लॉन्च झाल्या आहेत, यावर चर्चा सुरू होत्या. अनुश्री ते ऐकताच एकदम भान हरपली. तिला या सर्व विषयांवर जास्त माहिती होती. ती किचनमध्ये होती. केव्हा एकदा हॉलमध्ये जाते आणि या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करते असं तिला झालं. तिच्या डोळ्यात चमक होती. ती हॉलमध्ये येताच बोलू लागली. आजकाल 4D तंत्रज्ञानामुळे गाड्यांची डिझाईन बनवणे अगदी सोपी झाले आहे. आणि वहिनी, एक ग्लास पाणी द्या प्लीज. एकाने अनुश्रीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हटले. अनुश्रीने पाणी आणून दिले. तिला चर्चेत सहभागी व्हायचे होते. ती तिथेच थांबली. एक मित्र म्हणाला, वहिनी, तुम्हाला आमचं बोलणं काही कळणार नाही. तुम्ही बोर व्हाल. एक काम करा, माझ्या बायकोने एक रेसिपीचं पुस्तक सांगितलं होतं आणायला. माझ्या बॅगेत आहे, घ्या, वाचून टाका. आता मात्र अनुश्री संतापली. अमितला सुद्धा वाईट वाटलं. तो मित्रांना काही बोलणार इतक्यात अनुश्रीने अमितला काहीही न सांगण्यास खुणावलं. अनुश्रीला आता समजलं की ती स्वतःची ओळख हरवून बसली होती. संसाराच्या नादात तिने स्वतःचा आत्मसन्मान जपला नव्हता. अमितने कधीही कुठली सक्ती केली नाही. तिची वाट तिनेच निवडली होती. अनुश्रीची घुसमट वाढत होती. आता काहीही झालं तरी आधीची ओळख मी परत मिळवणार. अशातच अनुश्री गरोदर राहिली.
दोघांनाही खूप आनंद झाला, पण गरोदरपणात तिला काही कॉम्प्लिकेशन्स होते म्हणून तिला पूर्ण वेळ आराम सांगितला होता. अचानक तिला सॅनाटोकडून कॉल आला. अनुश्री मॅडम, सॅनाटोचा नवीन प्लॉट तुमच्या शहरात आणतोय. आमची अशी अपेक्षा आहे की या प्लॅनची धुरा तुम्ही सांभाळावी. अनुश्रीच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात बाळ. फोनचं बोलणं पूर्ण होण्याआधीच बाळाने मोठा टाहो फोडला. अनुश्रीला नाईलाजाने बोलणं अर्धवट टाकून फोन ठेवावा लागला. बाळाला कसंबसं झोपवलं. ती मटकन खाली बसली. तिच्या डोळ्यासमोर सॅनाटोमधला तिचा प्रवास गेला. तिने तिच्या हाताकडे पाहिलं. बाळाच्या शीने भरभटलेले. याच हातांनी एकेकाळी मोठी मोठी मशीन सुधरवत होती. तिने आरशात पाहिलं. याच व्यक्तिमत्वाचा एकेकाळी दबदबा असायचा. याच माझ्या एका कटाक्षाला कामगार वर्ग दरारून असायचे. आज केवळ आई झाल्याने हात बांधले गेलेत. कसं जाऊ मी तिथे परत? बाळाला कोण सांभाळणार? सासू सासरे आईवडील गावाला असतात. ते येणं शक्य नाही. पाळणा घराची कल्पनाही करणार नाही. अमित घरी आला. त्याला हे बोलून दाखवले. त्यालाही वाईट वाटले. अनुश्रीसारखी हुशार मुलगी आज काहीही करू शकत नाही आहे म्हणून. एकीकडे आईपण आणि दुसरीकडे एक दुर्मिळ संधी. बाळाला सोडणं शक्य नाही आणि आलेली संधी सोडणं मनाला पटत नाही. काय करावं? तिकडे सॅनाटो अनुश्रीला सतत संपर्क करत होते. मेल्स, मेसेजेस. अनुश्रीला कळत नव्हतं काय करावं. ती तिच्या फ्लॅटच्या गॅलरीत आली. खाली एक बांधकाम सुरू होतं. तिथे काही बायका काम करत होत्या. बऱ्याच महिलांना लहान मुलं होती. तिथे काही महिला झोळीची व्यवस्था करून बाळाला झोपवून काम करत होत्या. काही एका कडेवर मुलाला घेऊन दुसऱ्या हाताने झोळी वाहवत होत्या. इतकी कसरत होत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती की कुठलाही वैताग त्यांना वाटत नव्हता. अगदी सहजपणे रमत गमत त्या काम करत होत्या. अनुश्रीच्या डोक्यात काहीतरी आले. तिने अमितला फोन केला. अमित, उद्या 2 तास वेळ काढ. आपल्याला सॅनाटोमध्ये जायचे आहे. का? तुला जॉईन करता येणार नाही आहे ना? मग का जायचं आहे? तू चल फक्त. ठीक आहे, जाऊया. दुसऱ्या दिवशी अनुश्रीने सॅनाटोला फोन करून ती येणार असल्याचं सांगितले आणि एक मीटिंग अरेंज करण्याचे सांगितले. त्या नवा प्लॉटवर अनुश्री, अमित त्यांच्या बाळाला घेऊन पोहोचले. अनुश्रीबद्दल नव्या लोकांना पूर्ण कल्पना दिली गेली होती. अनुश्री पोहोचताच तिथे यथोचित स्वागत झाले. सॅनाटोने अनुश्रीच्या कर्तृत्वाचे पैलू सर्वांना सांगितले. टाळ्यांचा गडगडाट. तिची एंट्री झाली. आता अनुश्रीच्या डोळ्यात पूर्वीची चमक दिसू लागली. 4 वर्षापूर्वींचा आत्मविश्वास आता तिच्या नसानसात वाहू लागला होता. सर्वांची मीटिंग बोलवली. सर्वजण आले आणि अनुश्री आता काय सांगणार याकडे सर्वांचे कान टवकारले गेले होते. बाळ झोपी गेलं होतं. अनुश्रीने त्याला अमितकडे सोपवलं. अमित बाहेर सोप्यावर बसला बाळाला घेऊन आणि अनुश्री केबिनमध्ये मीटिंगसाठी गेली. तिने बोलायला सुरुवात केली. सॅनाटोची इथल्या प्लॉटचं भवितव्य उत्पादन क्षमता वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचवणं यावर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला उत्पादन अजूनही त्यात नाविन्य आणणे गरजेचे आहे. अनुश्री नवीन उघडल्या गेलेल्या प्लॉटबद्दल अशा काही गोष्टी सांगत होती की ते जर अंमलात आणले तर सॅनाटोचे भवितव्य उज्ज्वल होणार होते. मीटिंगमध्ये लोकांना खूप कौतुक वाटलं, कारण अनुश्री जे बोलत होती हे केवळ कंपनीत अनुभवाने कसलेल्या आणि जबरदस्त बुद्धिमत्ता असलेला माणूसच करू शकत होता. अनुश्री पुढचं बोलणार इतक्यात तिला बाळाचा टाहो ऐकू आला. आता काय करावं? मीटिंगमध्ये सोडून जायची आणि गेलो नाही तर? बाळाला भूक लागली असणार, त्याला दूध हवं असणार. काय करणार आता? तिने शक्कल लढवली. मीटिंगमध्ये प्रत्येकाला आपली डायरी उघडण्यास सांगितले आणि त्यामध्ये नवीन प्लॉटमध्ये काय नाविन्य आणता येईल याबद्दल कल्पना लिहून ठेवण्यास सांगितले आणि त्यांना मी 10 मिनिटात येते असं सांगून ती मीटिंगमधून निघाली आणि तडक आपल्या बाळाकडे पोहोचली. बाळाला तिने पाजून दिले. बाळ शांत झाले आणि खेळायला लागले. मग त्याला सोडून परत मीटिंगमध्ये ती गेली. प्रत्येकाने काय काय लिहिले आहे याची दखल घेतली, त्यावर सविस्तर चर्चा केली आणि कंपनीच्याबद्दल संपूर्ण आराखडा मीटिंगमध्ये सादर केला. मीटिंगमधील लोकांना समजले की कंपनीचे भवितव्य आता केवळ अनुच्याच हातात आहे. तिची हुशारी आणि तिचा अनुभव याची कंपनीला नितांत गरज होती. सरतेशेवटी कंपनीने तिला विचारलं, तुम्ही कधीपासून जॉईन होणार आहात? त्यावेळी तिने सांगितलं की माफ करा, मला कंपनी जॉईन करता येणार नाही. कंपनीने विचारलं, मग ही मीटिंग आणि आजचा आराखडा हे कशासाठी? अनुश्री म्हणाली, माझी एक अट आहे. मी कंपनीत येणार नाही, पण तरीही कंपनीचं काम मी बघेन. कसे शक्य आहे ते? अनुश्री म्हणाली, मी घरून काम करेन. सर्व प्लॅनिंग सर्व घरून बघेन.
मला माझ्या बाळाला सोडून इकडे येणं शक्य नाही, पण तरीही माझ्या कंपनीसाठी माझी काम करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी याहून जास्त काही करू शकत नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझी अट मान्य करा. कंपनीने विचार केला. सॅम ऑटोच्या भवितव्यासाठी अनुश्रीचं असणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी त्यांना अनुश्रीची अट मान्य करावीच लागली. अनुश्रीने घरून कामाची सुरुवात केली. आता पूर्णपणे बाळाचं बघून काम करणं कसं शक्य होत असेल? अनुश्रीने कागद पेन घेतला. दिवसातून 8 तास देणे तिचे गरजेचे होते. मग तिने एक वेळापत्रक तयार केलं. नेहमीपेक्षा सकाळी 2 तास आधी उठायचं. नंतर तिने बाळाच्या झोपायच्या वेळा नोंदवून ठेवल्या. बाळ दिवसा 3 तास झोपत असे, त्यानंतर संध्याकाळी परत 1 तास झोपत असे, त्यानंतर रात्री परत 2 तास आणि नंतर सलग 10 तास. त्यावेळी तिचीही झोप होणार होती. बाळ इतर वेळी झोपल्यानंतर तो वेळ तिला मिळायचा. असे 8 तास तिने दिवसातून विभागून असे राखून ठेवले. त्यानुसार कामाची सुरुवात केली. घरातल्या कामांना मोलकरणीची मदत घेतली आणि अमितही सोबत होताच. कधी बाळाला झोपायच्या वेळा चुकल्या तर अमित बाळाला सांभाळत असे आणि मग अनुश्री आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत असे. असंच अनुश्रीचं काम उत्तमरित्या सुरू झालं. कंपनीला सुरुवातीला काळजी वाटत होती की अनुश्री घरून काम कसं करेल, परंतु तिने अतिशय उत्तमरित्या काम करून दाखवलं होतं. परंतु याच्यातच परत एक अडचण आली. बाळाला प्रचंड ताप आला आणि बाळाला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. अनुश्री बाळासोबत होती. 6 दिवस दवाखान्यातच थांबणे महत्त्वाचे होते. 10 दिवस वाया घालवणे म्हणजे कंपनीचे फार मोठे नुकसान होणार होते, कारण अनुश्री जो आराखडा द्यायची त्यानुसार काम चालत होते. अशी परिस्थितीही अनुश्रीने खूप छान सांभाळली. दवाखान्यातही तिने बाळ झोपल्यानंतर काम सुरू ठेवले. तिचा लॅपटॉप आणि तिच्या फाईल्स तिच्यासोबतच ती न्यायची. बाळाकडे पूर्ण लक्ष देऊन बाळ जेव्हा झोपायचं आणि खेळायचं त्यावेळी काम पूर्ण करत असे. दवाखान्यातून घरी आली. आता परत अनुश्रीच्या कामाला गती येणार होती, कारण कंपनीचा भरघोस फायदा झाला होता. पण पुन्हा अडचण आली. काम इतके वाढले, अनुश्रीला 8 तास कमी पडू लागले. पण अशा परिस्थितीतही तिने काम करणं सोडलं नाही. एका हाताने बाळाला छातीशी धरून त्याला पाजत असे आणि दुसरे हात लॅपटॉपवर आपली बोटे चालवत असायची. कधीकधी बाळाला मांडीवर घेऊन दुसऱ्या हाताने कंपनीच्या फाईल्स पूर्ण करत असायची. पण यामध्ये सुद्धा तिला सलग असा वेळ कधीच मिळत नाही, कारण बाळ कधी मध्येच रडायचं, कधीही झोपेतून उठायचं. मग अशा वेळेस तिची तारेवरची कसरत व्हायची. पण तरीही वेळापत्रकात योग्य तो बदल करून ती आपलं काम पूर्ण केल्याशिवाय राहत नसे. एकदा सॅम ऑटोची पूर्ण लाईन बंद पडली होती. त्याचं कारण म्हणजे एक मशीन बंद पडलं होतं. आता अनुश्री जाणार कशी? घरात अमित नव्हता आणि बाळाला एकटे सोडून जाणं शक्य नव्हतं. पण तिला त्या बांधकाम करणाऱ्या स्त्रिया आठवल्या. तिने सोबत एक साडी घेतली, रिक्षा केली आणि बाळाला घेऊन कंपनीत पोहोचली. 2 मशीन्सला साडीची जोडी करून बांधली. त्यात बाळाला झोपवलं आणि साडी खोचून मशीन दुरुस्त करायला घेतलं. 1 तासाच्या प्रयत्नानंतर मशीन सुरू झालं. इतर लोक तोंडात बोटं घालून पाहत होती. अमितचा तो मित्र तिथेच कामाला होता. त्याची मान खाली गेली. इतक्यात बाळ उठलं. अनुश्रीने बाळाकडे पाहिलं, पण ते आज रडत नव्हतं. जणू धैर्यवान आईकडे ते अभिमानाने पाहत होतं. अशाच प्रेरणेची गरज आहे ना आपल्याला. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.